ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। आखाती युद्धाचा शेअर बाजाराला जबर फटका। बाजार उघडताच सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 अंकांनी घसरला। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 66 पैशांनी कोसळला। रुपया 92.15 या निच्चांकी पातळीवर। आखातातील युद्धबंदीसाठी मोदी सरकारनं पुढे सरसावत गेल्या 48 तासात 8 प्रमुख देशातील प्रमुखांशी साधला संवाद। इराणमध्ये सत्तेची सूत्र बदलली। मुस्तफा खामेनी इराणचा नवा सर्वोच्च नेता। मुस्तफा आयतुल्ला खामेनीचा मोठा मुलगा। आखातातील युद्धबंदीसाठी मोदी सरसावले। गेल्या 48 तासात 8 प्रमुख देशातील प्रमुखांशी संवाद साधल्याची माहिती। इराणमध्ये सत्तेची सूत्र बदलली। मुस्तफा खामेनी इराणचा नवा सर्वोच्च नेता। मुस्तफा आयतुल्ला खामेनीचा मोठा मुलगा। इराणच्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा जोरदार हल्ला। खामेनीचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू होती बैठक। इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते धर्मगुरू मारले गेल्याची शक्यता। अमेरिका इस्रायलचा तेहरानवरील हल्ला। तेहरानच्या मेहराबाद विमानतळावरती हवाई हल्ला झाल्याची माहिती। इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावर सुद्धा अमेरिकेचा मारा। अमेरिकेच्या अहवालावर अण्वस्त्र केंद्रांवर माऱ्याचा उल्लेख। इराणच्या नतांज भागातील अण्वस्त्र विकास केंद्रावर सुद्धा केला मारा। इराण इस्रायल युद्धामध्ये आतापर्यंत 3 भारतीयांचा मृत्यू। ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावरील हल्ल्यात 3घांचा मृत्यू। भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल एवढाच कच्चा तेलाचा साठा। भारताकडे पेट्रोल डिझेल साठी कमतरता नाही, तर केंद्र सरकारने केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल तुटवड्याच्या एका अफवेनं नागरिक हवालदिल। रात्रीच पेट्रोल पंपावर लागल्या लांबच लांब रांगा। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। विमान अपघाताच्या अहवालावरती रोहित पवार काय बोलतात याकडे लक्ष। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा रोहित पवार घेणार भेट। राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। मवियाचे सर्व भागीदार जागेबाबत तसंच राजकीय जुळवणीबाबत एकत्र येतील, आदित्य ठाकरेंची माहिती। आज मवियाचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोणत्याही क्षणी यादी होणार जाहीर। विनोद तावडे, रामदास आठवलेंची नावं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांदोक यांचं उद्या लग्न। लग्नाआधीच्या कार्यक्रमांना खेळाडूंसह नेते मंडळींची सुद्धा मांदी आली। T20 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना आज कोलकात्यात रंगणार। दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना। कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। आखाती युद्धाचा शेअर बाजाराला जबर फटका बसलाय। बाजार उघडताच सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 अंकांनी घसरलेला आहे। त्यामुळे आता आखाती युद्धाचा हा शेअर बाजाराला सर्वात मोठा फटका समजला जातोय। बाजार उघडताच सेन्सेक्स 1700 वर गेलाय तर निफ्टी 500 अंकांनी घसरलेला आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे।